गंमत अशी आहे की आपण म्हणजे माणूस विचार कधी करायला लागला याचं कुठंच रेकॉर्ड नाही. कोणी म्हणतं 10,000 वर्ष, कोणी म्हणतं 15,000 वर्ष, कोणी म्हणतं लाखो वर्ष. पण माणूस विचार करू शकतो की विचार करू शकणारा प्राणी म्हणजे माणूस असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण झाडावर राहणारा वानर ग्रेट एप जेव्हा जमिनीवर आला आणि 2 पायावर उभा राहून चालू लागला तेव्हा खूप बदल झाले जगामध्ये, म्हणजे त्याच्या जगामध्ये. पहिल्यांदाच त्यांनी जग असं जवळनं पाहिलं, त्याच्या आय लेवलला पाहिलं आणि मग तो नीट निरखून सगळं जग पाहू लागला. त्याची एक गोष्ट लक्षात आली की समोरच्या प्राण्याला भिडल्याशिवाय दुसरा प्राणी त्याच्यावर मात करू शकत नाही. म्हणजे सावज पकडायचं असेल तर त्या सावजावर हल्ला करावा लागतो, किंवा तो हल्ला परतवायचा असेल तर त्यांची एकमेकांची झडप होतेच. पण माणसाला पहिला विचार सुचला आणि कधीतरी एकदा त्यांनी हाताला मिळालेला दगड किंवा एखादी मजबूत फांदी फेकून मारली आणि त्याला कळलं की आपल्याला न भिडता, समोरासमोर न जाता येणाऱ्या संकटाचा आपण पराभव करू शकतो. आपल्याला ती खूप सोपी गोष्ट वाटते ना. म्हणजे आपण धनुष्यबाण बघतो, रिव्हॉल्वर बघतो, मशीन गन बघतो, आता ड्रोननी टाकणाऱ्या गोष्टी पण बघतो, बॉम्ब बघतो. सगळ्या कशा आहेत गोष्टी दुरून करता येण्यासारख्या. ही एक मोठी पायरी आहे, लक्षात येत नाही, परंतु विचारला सुरुवात झाली ती अशी. आणि तो विचार कसा होता? युक्तिवाद होता, समज होती, रॅशनल होता, निरीक्षणातनं परीक्षणातनं लक्षात आलेला होता. असा विचार करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे आपली वस्तू दुरून कशी फेकून द्यायची ह्याचा नाही, तर आपण विचार कसा करतो याचा विचार करायला पाहिजे. किती प्रकारे आपल्याला विचार करता येतो. कधी कधी भावनेच्या भरात विचार करायचं आपलं राहूनही जातं, कधी अविचारी कृत्य करतो, कधी कधी अत्यंत युक्तिवाद, निरीक्षण, परीक्षण करून खूप मोठ्या गोष्टी करू शकतो, प्लॅनिंग करू शकतो, योजना करू शकतो. आणि त्या योजना फसल्या तर काय करायचं हेही करू शकतो, त्यांना स्वतःला वाचवायचं कसं हेही करू शकतो. जमिनीच्या पोटात काय आहे, समुद्राच्या पोटात काय आहे, अवकाशाच्या पलीकडे काय आहे याचा विचार करू शकतो. युनिक प्राणी आहे, एकमेवा द्वितीय असा हा माणूस आहे. कधी कधी मात्र याच विचाराने स्वतःचा घाती करून घेतो. म्हणजे आपण विचार कसा करतो हे शिकणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः रॅशनल, रिअलिस्टिक आणि विवेकनिष्ठ, तर्कनिष्ठ